नमस्कार, अथकला संग्रहाच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आम्ही ह्या प्लांटचे शॉर्ट्स दाखवले होते, तर त्यावरती तुम्ही ट्युटोरियल विचारलं होतं, तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ इथे बनवलेला आहे। तर हे प्लांट बनवण्यासाठी आपल्याला 5 नंबरचे ब्राउन कलरचे मोती लागणार आहेत। तर 5 नंबरचे 5 मोती एका वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत आणि गाठीच्या जवळच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची। त्यानंतर आपल्याला पूर्ण ही 5 ह्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे आणि एकदम घट्ट असं टाईट हे फूल जे आहे ते बनवून घ्यायचं आहे। ठीक आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायची, कुठल्याही एका मोत्यातनं आपली सुई बाहेर निघालेली असणार आहे। त्यानंतर 4 ब्राउन कलरचे मोती ओवायचे आहेत। ठीक आहे। 4 मोती ओवायचे आणि ज्या मोत्यातनं आता सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। जर तुमची सुई अडकत असेल, धागा जात नसेल, तर तुम्ही अशा प्रकारे ज्वेलरीचं जे पक्कड असते ते यूज करू शकता। त्यानंतर आता आपल्याला तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। सुई तिसऱ्या मोत्यातनं बाहेर काढल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा 4 ब्राउन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। तर बघा, हा आपला बेस असणार आहे, त्यामुळे आपण इथे ब्राउन कलर चूज केलेला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही कलर चूज करू शकता, काळा कलर देखील सुंदर दिसेल। त्यानंतर आता आपल्याला 2 मोत्यातनं दुसऱ्या नंबरच्या मोत्यामध्ये सुई काढायची आहे। मधला एक सोडायचा आणि त्याच्या समोरचा जो दुसरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर परत एकदा आपल्याला 4 ब्राउन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। तर बघा, आपण इथे 5-5 मोत्यांचे असे गोल जे आहेत ते बनवत आहोत। त्यानंतर आपल्याला परत पूर्वीसारखे तिसऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे। तर बघा, आता आपल्याकडे असे 4 जे आहेत ते गोल तयार झालेले आहेत। 5-5 मोत्यांचे 4 गोल तयार झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं, एक ब्राउन कलरचा मोती ओवायचा आणि जो पहिला मोती होता, ठीक आहे, पहिला जो गोल होता त्यातला बघा जो तिसरा मोती दिसत आहे, म्हणजे ज्या मोत्यापासून तिकडच्या साईडला फुलं सुरू झाली तिथपासून मोजल्यावर तिसरा जो मोती दिसतो त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे। त्यानंतर खालच्या साईडला 2 ब्राउन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। 2 मोती ओवून घ्यायचे आणि मागचा जो मोती होता, शेवटचा जो फूल होतं, त्या फुलातल्या ज्या मोत्यातनं आपण सुई काढली त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। आता आपल्याकडे हे 5 मोत्यांचे गोल तयार झालेले आहे। तर ह्याला आपल्याला काय करायचं, एकदा या सर्व 5ही मोत्यातनं सुई जी आहे ती फिरवून घ्यायची आहे। म्हणजे आपण काय केलेलं, एक 5-5 मोती ओवून असं एक स्ट्रक्चर जे आहे ते बनवलेलं आहे। आता हे जे शेवटचं आहे ना, ह्या 5ही मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आपला जो बेस आहे तो इथे तयार करून घ्यायचा आहे। बघा, बेस हा जरासा टाईटच असायला हवा, तर जेणेकरून ते जे प्लांट आहे जेव्हा आपण त्याला उभं करू ते व्यवस्थित उभं राहील। आता काय करायचं, वरती जे मोती दिसत आहेत ना, तिथल्या कुठल्याही साईडच्या एका मोत्यातनं तुम्ही सुई बाहेर काढून घ्यायची आहे। उजवीकडे किंवा डावीकडे कुठल्याही साईडच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची। त्यानंतर आपल्याला इथे 2 ब्राउन कलरचे, 4 ग्रीन कलरचे आणि आपण इथे फुल लाल कलरचे बनवत आहोत, त्यामुळे 3 लाल कलरचे मोती आणि 1 पिवळ्या कलरचा मोती ओवून घ्यायचा आहे। त्यानंतर तो जो पहिला लाल कलरचा मोती आहे त्या लाल कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। त्यानंतर आपल्याला समोरच्या 2ही लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर बघा, इथे आपण लाल कलरचे फूल वरच्या साईडला बनवत आहोत। तर त्यासाठी परत अजून एकदा 3 लाल कलरचे मोती ओवायचे आणि जो पहिला लाल कलरचा मोती होता ना त्या मोत्यातनं सुई काढायची। आता समोर जे 6 म्हणजे टोटल 5 जे मोती दिसत आहेत त्या 5ही लाल कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे, म्हणजे एकदा राऊंड फिरवून घ्यायचा आहे। ठीक आहे। आता काय करायचं, खाली जे ग्रीन कलरचे मोती दिसत आहेत त्यातल्या पहिल्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। पहिल्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावरती आता आपल्याला इथे पानं बनवायची आहेत। तर 2 पानं आपल्याला बनवायची आहेत। पहिल्या पानासाठी आपल्याला 5 हिरव्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। बघा, हे सगळे मोती आपण 5 नंबरचेच घेतलेले आहेत। त्यानंतर पहिला मोती जो आहे तो मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि टाईट ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आणि हे जे 5 मोती होते त्यातला जो पहिला मोती होता त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा, इथे आपल्याला हा पानाचा आकार जो आहे, छोटंसं पान तयार झालेलं आहे। सेम असंच आपल्याला दुसऱ्या साईडला बनवून घ्यायचं आहे। तर सेम काय करणार, 5 हिरव्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर पहिला मोती मागे ओढून घ्यायचा, दुसरा जो मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा, इथे असं एक टोक तयार होतं। त्यानंतर परत 2 हिरव्या कलरचे मोती ओवायचे आहेत आणि हे जे 5 मोती ओवले होते त्यातला जो पहिला हिरवा मोती होता
त्या हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे आपण डार्क ग्रीन कलर यूज केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाईट ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये देखील ही पानं बनवू शकता. आता आपल्याला परत जे सेंटरला जे 2 हिरवे मोती आहेत, ठीक आहे, ते फर्स्टला आपण जे 4 हिरवे मोती ओले होते ना, त्यातल्या खालच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं. त्यानंतर परत 2 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आणि बघा स्टार्टिंगला आपण ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली होती तिथपासून मोजत समोरचे 2 मोती सोडून टाकायचे आणि तिसरा जो मोती आहे त्या तिसऱ्या मोत्यातनं, खालचा जो गोल आहे त्या तिसऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि हा जो बेस तयार झालेला आहे खालचा, त्यातल्या 2-3 मोत्यातनं सुई फिरवायची आणि घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा इथे 2-4 मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची, जेणेकरून हा जो बेस आहे तो एकदम व्यवस्थित घट्ट असा बनेल. तर आपलं हे जे क्यूट असे जे प्लांट आहे ते तयार झालेलं आहे. तर तुम्ही ना मिशोवरती देखील असे गाडीमध्ये लावलेले हे छोटे छोटे प्लांट्स बघितलं असेल. तर ते जे आहेत वायर स्प्रिंग वगैरे बनवून जे यूज करून बनवलेलं असतं. तर त्याचाच एक विकल्प आपण इथे मोत्यांनी असे हे छोटेसे क्यूटसे प्लांट बनवलेले आहेत. तर सजावटीसाठी वगैरे अत्यंत सुंदर आणि एकदम असं क्यूटचा लुक जे आहे या पानांनी, ह्या पूर्ण एक स्ट्रक्चर जे आहे प्लांट्सने इथे दिसतो. तर बघा आपण असे वेगवेगळे अजून मल्टी कलरमध्ये बनवलेले आहेत. आपण एक गुलाबी कलरचा बनवलेला आहे, एक ऑरेंज कलरचा बनवलेला आहे. तर तुम्हाला हवे तेवढे कलरमध्ये तुम्ही हे बनवू शकता. येथे तुम्ही पानांचा कलर देखील चेंज करू शकता, लाईट ग्रीन कलरचे पानं देखील बनवू शकता. तर बघा आपलं फायनल लुक जे आहे असं दिसून येतं. तर तुम्ही याला रॅकमध्ये वगैरे मांडून खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकता. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या कलर कॉम्बिनेशनमध्ये हे प्लांट बनवणार आहात आणि कुठे यूज करणार आहात हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला आधीच फर्स्ट टाईमच बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.